नमस्कार, मी प्रतीक्षा. DNA मराठीमध्ये आपलं स्वागत. राहुरी मतदारसंघात आज पोटनिवडणुकीसाठी मतदान पार पडले. दिवंगत आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनानंतर ही जागा रिक्त झाली होती. या निवडणुकीत भाजपाचे अक्षय कर्डिले आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे गोविंद मोकाटे यांच्यात थेट सामना पाहायला मिळत आहे. सकाळपासूनच मतदारांनी मतदान केंद्रांवर रांगा लावल्याचं चित्र आहे. भावनिक आणि राजकीय रंगत चढलेल्या या निवडणुकीत आज प्रत्यक्ष मतदान होत आहे. वडिलांच्या वारशावर विश्वास ठेवत अक्षय कर्डिले मैदानात उतरले आहेत, तर विकासाच्या मुद्द्यावर गोविंद मोकाट्यांनी प्रचार केला आहे. मतदान सुरळीत पार पडावे यासाठी प्रशासनाकडून कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. ग्रामीण आणि शहरी भागात मतदानाचा उत्साह दिसून येत असून पहिल्या काही तासांमध्ये चांगला प्रतिसाद मिळाल्याची माहिती आहे. माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या माघारीनंतर राजकीय समीकरणांमध्ये बदल झाला असून त्याचा परिणाम मतदानावर होणार का, याकडेही सर्वांचं लक्ष लागून आहे. आज माझ्या आयुष्यामध्ये पहिल्यांदा मी उमेदवार झालो. पहिलीच निवडणूक मी लढवतोय. पण या निवडणुकीमध्ये अतिशय प्रत्येकाच्या मनामध्ये दुःख आहे, कारण ही जागा माझे वडील आदरणीय आमदार शिवाजीराव कर्डिले साहेबांची आहे. 2024 मध्ये त्यांनी मोठं मताधिक्य घेऊन ही जागा मिळवलेली आहे. गेल्या 30-35 वर्षापासून सर्वसामान्य जनतेचं त्यांनी प्रेम कमावले, सांभाळले आणि या जनतेने त्यांना भरभरून साथ कुटुंबातल्या सदस्याप्रमाणे दिलेली आहे. गेल्या 6 महिन्यापासून साहेब आपल्यामध्ये नाही आहेत. या जनतेने मला कधीच कोणत्याही क्षणाला सोडलं नाही. प्रत्येकाने मला साथ आणि माझ्या परिवाराला धीर दिलेला आहे. आज मतदान करत असताना यावेळी मी माझ्या अनुक्रमांक नंबर 1 कमळ या चिन्हासमोर बटन दाबलं, त्यावेळी एक क्षण जो साहेबांसोबत मी व्यक्त केला, या सगळ्या आठवणी आल्या. त्या चिन्हासमोर ज्यावेळेस मी बटन दाबत होतो त्यावेळी साहेब दिसले. साहेबांची आठवण आज प्रत्येकाला होतीये, कारण की आज जे मतदान मला सर्व घडतंय हे प्रत्येकाच्या मनामध्ये साहेबांचं एक भावना आहे, प्रेम आहे. आज प्रत्येक जण या मताच्या रूपात ते साहेबांच्या प्रती असणारं प्रेम हे व्यक्त करणार आहे. पण निश्चितपणे मला पूर्ण विश्वास आहे की हे आज सगळे जे माझ्या मागे उभा आहेत हे साहेबांनी कमावलेले आहेत, त्यांनी घडवलेले आहेत, सांभाळलेले आहेत. म्हणून मला नगर राहुरी पाथर्डीच्या जनतेवरती डोळे बंद करून विश्वास आहे की 100% भूतो न भविष्य अशा प्रकारचं मतदान म्हणजे साहेबांच्या प्रति भावना ही आज व्यक्त होतीये आणि याचा निकाल आपल्याला 4 तारखेला दिसेल. मी सकाळी 7ला पहिलंच मतदान खऱ्या अर्थाने माझ्या इमामपूरच्या बूथवर केलं, तर परिस्थिती चांगली आहे. मी प्रचार करत असताना मला उत्साह होता. शेतकऱ्यांविषयी भाजपविषयी शेतकऱ्यांची खूप मोठी चीड आहे. शेतकऱ्यांविषयी भाजपने काही केलं नाही. भाजप सरकार अपयशी ठरलं असं चित्र खऱ्या अर्थाने असल्यामुळं मतदान हे राष्ट्रवादी पक्षाच्या पवार साहेबांच्या पक्षालाच म्हणजे गोविंद मोकाट्याला मतदान होणार आहे. आम्ही तिथे विजय प्राप्त करणार आहे. तनपुरेंची भूमिकेवर फटकाबसं काही कारण नाही. तनपुरेंचे सगळे कार्यकर्ते म्हणा, तनपुरे म्हणा, माझ्या पाठीमागं खंबीरपणे उभा आहेत. मला निवडून येण्यात काही शंका नाही. कर्डिले साहेबांचं म्हणजे एकही काम राहुरी नगर पाथर्डी मतदारसंघात नाही का मतदार त्या कामाकडे पाहून त्यांना मत करेल असं एकही ठोस काम नाही. माझी गेली 10-15 वर्षापासून समाजकार्यात मी पंचायत समिती झेडपीत या चांगल्या पद्धतीने काम माझ्या जीवन गटात केलं. मला खऱ्या अर्थाने आर्थिक मला लागत नाही. माझ्या आता ह्या निवडणुकीत सुद्धा बघितलं माझा सगळ्यात कमी आर्थिक बजेट असेल आणि मी निवडून येत असतो अशी मला 100% खात्री. इलेक्शनला दिसले नाही. बाळासाहेब थोरात माझ्या बरोबर होते, सुप्रियाताई माझ्या बरोबर होत्या. पवार साहेबांचं काल अचानक ऍडमिट केल्यावर तब्येत खराब झाल्यामुळं ते लोक येऊ शकले नाही. पण त्यांनी संदेश पाठवलेला आम्ही लोकांना खासदार साहेबांनी कॅम्पचे नेते त्यांनी तो वाचून दाखवला. त्यांच्या प्रति काय भावना आहेत आमच्याबद्दल. मुख्यमंत्री आले त्या मला कल्पना आहे, पण मुख्यमंत्री येऊन राहुरीसाठी काय दिलं हे खूप महत्वाचं आहे. माणसं किती आले किती गेले याला काय अर्थ नसतो, पण त्या माणसाने आल्यानंतर राहुरीसाठी काय केलं. राहुरीसाठी आता एमआयडीसी घोषणा केली, ती विद्यापीठात जमीन काढून एमआयडीसी द्यायची. एमआयडीसी आज जर सुरू केली तर 25 ते 40 वर्षांनी कधी कारखाने उभा राहतात. लोकांना आता लगेच फायदा होत नाही. मुख्यमंत्र्यांनी शेतीमालाच्या विषयी बोलायला पाहिजे होतं. लोकांना खूप अपेक्षा होती. राहुरीचा चांगला चालणारा कारखाना बंद पडला, त्यासाठी काय 400-500 कोटीचं पॅकेज राहुरीकरला वाटत होतं. मुख्यमंत्री घोषित करतील मत मागतील, तसा काही विषय झाला नाही. त्याच्यामुळे खूप मुख्यमंत्र्यांविषयी बी राहुरीच्या जनतेत खूप मोठी चीड निर्माण झालेली.
त्याच्यामुळे त्यांना तिथं मताला खूप मोठा फटका बसणार आहे त्यांचा. आता मुख्यमंत्री तो शब्द एवढा चुकीचा वापरला. कुठल्याही मुख्यमंत्र्याला कुठल्याही मंत्र्याला तिजोरीच्या चाव्या या तुमच्या हातात नाही, जनतेचा पैसा आहे. तर तुम्हाला सगळी प्रक्रिया झाल्याशिवाय एका माणसाच्या नावाने हा पैसा वापरताच येत नाही. मुख्यमंत्री असो मोदी साहेब असो, ही सगळी प्रक्रिया झाल्याशिवाय शासनाचा पैसा तुम्हाला वापरता येत नाही. त्या चुकीचं स्टेटमेंट त्यांनी खऱ्या अर्थाने तिथे केलंय असं माझ्या काही छोट्या कार्यकर्त्याला वाटतं. प्रतिनिधी मुंतजीर शेख, DNA मराठी, अहिल्यानगर.